धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी बाळासाहेब थोरात उपस्थित होते। अर्ज दाखल केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केली आहे धनंजय दीक्षित यांनी। काय सांगाल, उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय, कशा पद्धतीचा एकंदरीतच सगळा प्रतिसाद आहे? डॉक्टर शोभाताई बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज भरला जातो आहे आणि कार्यकर्त्यांच्या समवेत तो भरला जातो आहे। कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। आम्ही जाणार आहोत साधारणतः रॅली सारख्या स्वरूपानं इथपर्यंत। आणि असं आहे की धुळा जिल्हा हा त्यांचा जन्मगाव आहे, शिक्षण इथं झालेलं आहे आणि याच मतदारसंघातलीच त्यांची सासुरवाडी सुद्धा आहे, मालेगाव भागातली। त्यामुळं त्यांच्याबद्दल एक आपुलकी आहे आणि त्यांनी नाशिक विभागात जाऊन महापौर झाल्या, आमदार झाल्या, मंत्री झाल्या आणि विविध संस्थांवर खूप चांगलं काम केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रचंड असा आदर सर्व लोकांमध्ये आहे। बरं, मोदींच्या सभा होत आहेत आणि असं होत असताना राज्यातल्या मोठमोठ्या दिग्गज नेत्यांवरती खूप खालच्या भाषेत टीका होताना दिसते आहे। कसं बघता आपण या सगळ्या प्रचाराकडे? भारतीय जनता पक्षाने स्वतःची पातळी सोडून दिलेली आहे। त्यांना आता पराभवाच्या छायेत ते गेल्यामुळे त्यांचं मानसिकता सुद्धा बदललेली आहे, मानसिकता ढासळलेली आहे आणि परिणामतः ते वक्तव्य जे करतायत किंवा माननीय पवार साहेबांबद्दल वक्तव्य असेल किंवा इतर पाहतो आपण, त्याचा दर्जा अत्यंत खालच्या नीच पातळीला गेलेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे। महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात किती जागांवरती विजय मिळेल आपला विश्वास वाटतोय? मला निश्चित खात्री की 40 पार आम्ही करतो। नक्की आपण बघितलं की 40 पार आम्ही या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करू असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।